नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण रॅस मॅप कायनेज हा जो काही पाथवे आहे, सिग्नलिंग कॅस्केड पाथवे आहे, तो इन डिटेल आपण स्टडी करणार आहोत. आणि याचे ज्या नोट्स वगैरे आहेत त्या मी ऑलरेडी माझं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती अपलोड केलेले आहे. आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही त्या नोट्स वाचू शकता. आणि जे काही नोट्स वगैरे असतील त्या डायरेक्टली तिथं मी अपलोड केलेले आहे. म्हणजे काही लिंक वगैरे नाही, काही नाही आहे. तिथं डायरेक्ट टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन व्हायचं आहे. तिथं त्या ज्या नोट्स वगैरे आहेत त्या ऑलरेडी मी पाठवलेल्या आहे. चला आता ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही रॅस मॅप कायनेज हा जो काही पाथवे आहे तो इन डिटेल आपण स्टडी करूयात. तर रॅस मॅप कायनेज पाथवे ऑल्सो नोन ॲज अ रॅफ MEK पाथवे. तर याला अजून दुसरं जे काही नाव आहे रॅफ MEK पाथवे म्हटलं जातं. इट इज अ क्रिटिकल सिग्नलिंग कास्केड इनसाइड द सेल. आणि जे काही सिग्नलिंग पाथवे असतं किंवा सिग्नलिंग कॅस्केड असतं ते एक क्रिटिकल जे काही पूर्णपणे जे काही एक इम्पॉर्टंट म्हणून जो काही सिग्नलिंग पाथवे आहे तो रॅस मॅप कायनेजला मानलं जातं. इट ॲक्ट लाईक अ रिले रेस ट्रान्समिटिंग द सिग्नल फ्रॉम अ व्हेरियस स्टिम्युली आउटसाइड द सेल टू द न्यूक्लियस. म्हणजे जे काही सिग्नल वगैरे असेल त्याला ट्रान्समिट केलं जातं. जे काही बाहेर म्हणजे जे काही सेलच्या आउटसाईड असलेले जे काही स्टिम्युली असतील किंवा वेगवेगळे जे काही पार्टिकल असतील किंवा मॉलिक्यूल असतील ते ट्रान्समिट किंवा त्याच्यातला सिग्नल हा ट्रान्सपोर्ट केला जातो न्यूक्लियसपर्यंत. अल्टिमेटली द इन्फ्लुएन्सिंग द सेल फेट थ्रू द चेंजेस इन द जीन एक्सप्रेशन. आणि याच्यामुळे काय होतं, न्यूक्लियसमध्ये जे काही सिग्नल आल्यामुळे वेगवेगळे जे काही सेल्युलर प्रोसेस वगैरे असतात सेलमध्ये किंवा जेन एक्सप्रेशन असू दे किंवा डिफरेन्शिएशन असेल किंवा प्रोटीन फॉर्मेशन वगैरे असेल, अशा सगळ्या जे काही प्रोसेस वगैरे असतात त्याच्यामध्ये चेंजेस वगैरे घडायला येतात आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आपल्याला पाहायला मिळते. हे झालं त्याचं इंट्रोडक्शन. आता आपण त्याचं पूर्ण जो काही पाथवे आहे तो आता आपण इन डिटेल स्टडी करूयात. एक्स्ट्रासेल्युलर स्टिम्युली वेअर इज द ग्रोथ फॅक्टर हॉर्मोन अँड इवन सिग्नल फ्रॉम द नेबरिंग सेल कॅन ट्रिगर द पाथवे. तर मेन याचा इनिशियल जो काही जर एखादा जो पाथवे रॅस मॅप कायनेज त्याचा फर्स्ट इनिशिएशन जो काही मॉलिक्यूल आहे तो नेबरिंग सेलने पाठवलेला ग्रोथ फॅक्टर असेल किंवा हॉर्मोन असेल किंवा एखादा दुसरा सिग्नल असेल त्याच्यापासून हा जो काही पाथवे तो स्टार्ट होतो किंवा ट्रिगर्ड व्हायला या पाथवेला मदत होत असते. दिस मॉलिक्यूल बाइंड टू द स्पेसिफिक रिसेप्टर ऑन द सेल सरफेस सच ॲज अ रिसेप्टर टायरोसिन कायनेस. आणि ही जी काही सेल असते त्याच्यावरती त्याच्या मेम्ब्रेनवरती किंवा त्याच्या सेल सरफेसवरती एक स्पेसिफिक रिसेप्टर बाइंड झालेले असतात. त्याला म्हटलं जातं रिसेप्टर टायरोसाइन कायनेस, RTKs असं त्याचं नाव आहे शॉर्ट फॉर्ममध्ये. हे जे काही RTKs आहे ते सेल सरफेसवरती तिथं बाइंड झालेले असतात. हे स्पेसिफिक रिसेप्टर सेल सरफेसवरती बाइंड झालेलं असतं. दुसरं जे काही रिसेप्टर ॲक्टिवेशन. तर मग हे जे काही रिसेप्टर आहे त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी काय केलं जातं, लिगॅंड बाइंडिंग इंड्यूस द कॉन्फर्मेशनल चेंज इन द रिसेप्टर लिडिंग टू इट्स ॲक्टिवेशन. ज्यावेळेस एखादा हॉर्मोन असेल किंवा एखादा सिग्नल असेल किंवा एखादा ग्रोथ फॅक्टर असेल किंवा एखादा लिगॅंड असेल, ज्यावेळेस त्या रिसेप्टर टायरोसिन कायनेजला बाइंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये कॉन्फरेन्शनल चेंजेस घडून येतात आणि त्याच्यामध्ये तो डिॲक्टिवेट असतो तो ॲक्टिवेट व्हायला मदत होते. दिस ॲक्टिवेशन ऑफन इन्व्हॉल्व द फॉस्फोरिलेशन ऑफ द रिसेप्टर इट सेल्फ. आणि याच्यामुळे हे ॲक्टिवेशन झाल्यामुळे ते जे काही सेल सरफेस असेल ती तो रिसेप्टर ॲक्टिवेट झाल्यामुळे तो पूर्णपणे काय करतो, स्वतःला फॉस्फोरिलेटसुद्धा करून घेतो आणि हे फॉस्फोरिलेशन पुढे जाऊन कामात येतं. आणि आता जो काही रॅस हा जो काही प्रोटीन आहे तो ॲक्टिवेट कसा होतो ते आता आपण पाहूयात. रॅस ॲक्टिवेशन. द ॲक्टिवेटेड रिसेप्टर रिक्रूट अँड ॲक्टिवेट द स्मॉल GTPs प्रोटीन कॉल्ड ॲज अ रॅस. मोस्ट कॉमनली रॅस होमोलोग इनरिच इन द ब्रेन रॅस GEF. म्हणजे जे काही ॲक्टिवेटेड रिसेप्टर म्हणजे जो फॉस्फोरेट झालेला आणि तसंच ॲक्टिवेटेड झालेला तो रिसेप्टर आहे तो काय करतो, GTPs प्रोटीन हा जो काही आहे म्हणजे जो रॅस जो काही आहे त्याला ॲक्टिवेट करतो. ॲक्टिवेट म्हणजे त्याला आधी रिक्रूट करतो, म्हणजे त्याला बोलवतो. रिक्रूट केल्यानंतर त्या जो काही स्मॉल मॉलिक्यूल आहे GTPs प्रोटीन म्हणजे रॅस मॉलिक्यूल त्याला ॲक्टिवेट करतो. आधी त्याला रिक्रूट करून म्हणजे त्याला बाइंड करतो, आधी त्याला बाइंडिंगचं जागा देतो. बाइंडिंग झाल्यानंतर त्याला ॲक्टिवेट करतो. रॅस ॲक्ट लाईक द स्टार्टिंग पिस्टल इन द रिले रेस स्विचिंग फ्रॉम ॲन इनॲक्टिव्ह GDP बाउंड स्टेट टू ॲन ॲक्टिव्ह GDP बाउंड स्टेट. आणि ज्या वेळेस जो काही पूर्णपणे बाइंड झाल्यानंतर तो ॲक्टिवेट झाला. ॲक्टिवेट झाल्यानंतर
तो पुढचे जे काही मॅप वगैरे कायनेज वगैरे जे काही एन्झाईम आहे त्याला ॲक्टिवेट करायला मदत करतो. आणि सगळ्यात पहिल्यांदी ज्यावेळेस हा जो काही मॉलिक्यूल असतो त्याला रिक्रूटमेंट केलं जातं त्यावेळेस तो इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो. म्हणजे त्याच्यामध्ये गॉनाईन जे काही डायफॉस्फेट जे काही मॉलिक्यूल असतात, पण ज्यावेळेस तो जो काही ॲक्टिवेट झाल्यानंतर तो त्याच्यामध्ये ट्रायफॉस्फेट हा जो काही म्हणजे अजून एक मॉलिक्यूल जो काही आहे तो ॲक्टिवेट होतो. ॲक्टिवेट झाल्यामुळे तो इनॲक्टिव्ह फॉर्मचा ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणूनच त्याचं नाव आहे जीटीपीज प्रोटीन एन्झाईम किंवा रॅस आपण त्याला म्हणू शकतो. तर हे झालं रॅसचं ॲक्टिवेशन. आता रॅफ कायनेज एकदम सिम्पल आहे. आता ज्यावेळेस रॅस हा इंटरॅक्ट होतो म्हणजे ॲक्टिवेट झाल्यानंतर तो रिसेप्टरसोबत ॲक्टिवेट झाल्यानंतर फॉस्फरेट झाल्यानंतर तो काय करतो, तो रॅफ कायनेज हा जो काही दुसरा जो काही प्रोटीन कायनेजमधला जो काही दुसरा जो कायनेज एन्झाईम आहे त्याला ॲक्टिवेट करतो. आणि मग रॅफ काय करतो, रॅफ कायनेज ॲक्ट ॲज अ फर्स्ट रनर इन द रिले फॉस्फोरिलेटिंग अँड ॲक्टिवेटिंग द नेक्स्ट सिग्नलिंग मॉलिक्यूल. तर मग पहिल्यांदा काय झालं, रॅस हा जो काही आहे मॉलिक्यूल तो ॲक्टिवेट झाला, तो पुढच्या मॉलिक्यूलला ॲक्टिवेट करतो म्हणजे रॅफ कायनेजला ॲक्टिवेट करतो. आणि रॅफ कायनेज काय करतो, दुसरे जे काही अजून जे काही सिग्नलिंग मॉलिक्यूल असेल त्याला ॲक्टिवेट आणि फॉस्फोरिलेट करण्याचं काम करतो. तसंच मग रॅफ कायनेज दुसरा जो काही मॉलिक्यूल आहे पुढचा जो त्याला ॲक्टिवेट करण्याचं काम करतो आहे MEK कायनेज, म्हणजे त्याला MAP2K कायनेजसुद्धा म्हटलं जातं. ॲक्टिवेट रॅफ कायनेज फॉस्फोरिलेट अँड ॲक्टिवेट द MEK कायनेज मायटोजन ॲक्टिवेटेड प्रोटीन कायनेज. MEK ॲक्ट ॲज अ सेकंड रनर इन द रिले. आणि ज्या वेळेस ॲक्टिवेटेड रॅफ कायनेज हा दुसऱ्या परत तो जो काही MEK कायनेजला ॲक्टिवेट करतो आणि हा जो काही MEK पुढे जाऊन परत जो काही ERK कायनेज जो काही आहे त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी मदत करतो. त्याचंच शॉर्ट फॉर्म आहे MAPK. त्याला MAPK पण म्हटलं जातं. आणि एक्स्ट्रा सेल्युलर सिग्नलिंग रेग्युलेटेड कायनेज हे त्याचा फुल फॉर्म आहे. मग ज्यावेळेस ERK हा जो मॉलिक्यूल आहे किंवा जो काही एन्झाईम आहे तो ॲक्टिवेट झाल्यानंतर जो काही टार्गेट प्रोटीन आहे त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी किंवा फॉस्फोरेट करण्यासाठी वापरलं जातं. एकदम सिम्पल आहे. रॅस जो काही आहे तो आधी ॲक्टिवेट होतो, तो दुसऱ्याला परत त्याच्याच फॅमिलीमधल्या जो काही प्रोटीन कायनेज आहे रॅफ कायनेज त्याला ॲक्टिवेट करतो. रॅफ कायनेज पुढे जाऊन MEK कायनेजला ॲक्टिवेट करतो. MEK कायनेज पुढे जाऊन ERK कायनेजला ॲक्टिवेट करतो. आणि ॲक्टिवेट झाल्यानंतर लास्टला ERK कायनेज जो टार्गेट प्रोटीन आहे त्याला फॉस्फोरिलेट आणि ॲक्टिवेट करण्याचं काम करत असतो. आणि ज्या वेळेस ॲक्टिवेटेड ERK फॉस्फोरिलेट द व्हेरियस सायटोप्लाझमिक अँड न्यूक्लियर टार्गेट प्रोटीन. दिस टार्गेट कॅन इन्क्लूड द ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर, रेग्युलेटरी प्रोटीन अँड एन्झाईम. आणि हे जे काही सायटोप्लाझमिक किंवा जे काही टार्गेट प्रोटीन आहे त्याच्यामध्ये मेनली ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर असतात किंवा रेग्युलेटर प्रोटीन असतात किंवा एन्झाईम असतात, त्याला ॲक्टिवेट आणि फॉस्फोरिलेट करण्याचं काम ERK हा जो काही कायनेज आहे तो मदत करत असतो. आणि शेवटची जी काही लास्ट स्टेप आहे ट्रान्सक्रिप्शन रेग्युलेशन. द फॉस्फोरिलेटेड ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर कॅन एंटर इन टू द न्यूक्लियस अँड रेग्युलेट द एक्सप्रेशन ऑफ अ स्पेसिफिक जीन. आणि हा जो काही जे काही फॅक्टर आहे ते ॲक्टिवेट आणि फॉस्फोरेट झाल्यामुळे ते काय करतात, न्यूक्लियसमध्ये एंटर करतात आणि जीन जे काही एक्सप्रेशन आहे ती स्टार्ट होते. स्पेसिफिक जीनचं जे काही एक्सप्रेशन व्हायला चालू होतं आणि त्याच्यामुळे वेगवेगळे जे काही सेल्युलर प्रोसेस असतात सेल्समधले, म्हणजे सेल प्रोलिफरेशन, डिफरन्सिएशन, सर्वायवल, मायग्रेशन वगैरे करणं, तसंच त्याच्यातले जे काही प्रोटीन प्रोडक्शन वगैरे असेल किंवा सेलला पूर्णपणे प्रोटेक्शन देण्यासाठी एखादा एन्झाईम वगैरे तयार करणे, हे सगळे सेल्युलर प्रोसेस चालू होतात. आणि हे कशामुळे चालू होतात, ज्या वेळेस रॅस मॅप कायनेज हा पूर्णपणे रन होतो. म्हणजे एकदम सिम्पल आहे. पहिल्यांदी जे काही सेल सरफेसवरती रिसेप्टर टायरोसिन कायनेज हा जो काही रिसेप्टर असतो तो तिथे बाइंड झालेला असतो. त्याच्यावरती जो काही एक्स्ट्रा सेल्युलर मॉलिक्यूल असतो किंवा नेबरिंग सेलने पाठवलेला जो काही मॉलिक्यूल असतो तो त्याला बाइंड होतो. बाइंड झाल्यानंतर आधी जे काही रिसेप्टर असतो तो ॲक्टिवेट होतो, फॉस्फोरिलेट होतो. त्याच्यानंतर तो काय करतो, रॅस जो काही मॉलिक्यूल आहे त्याला रिक्रूट करतो आणि त्याला ॲक्टिवेट करण्याचं काम करतो, त्याला फॉस्फोरिलेट करण्याचं काम करतो. मग रॅस काय करतो, पुढचे जे काही मॉलिक्यूल असतील सगळे जे काही कायनेज त्याच्या फॅमिलीमधले जे काही मॉलिक्यूल असतील ते ॲक्टिवेट करण्याचं काम करतो. आणि लास्टला ERK कायनेज काय करतो, टार्गेट प्रोटीनला ॲक्टिवेट आणि फॉस्फोरिलेट करून आणि नंतर मग लास्टला जो काही ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर असेल
तो न्यूक्लियसमध्ये एंटर करणार आणि जे काही जीन ऑफ एक्सप्रेशन असेल, स्पेसिफिक जीनचं एक्सप्रेशन घडून आणणार. त्याच्यामुळे वेगवेगळे काही सेल्युलर प्रोसेस वगैरे असेल तर रन व्हायला चालू होते. एकदम सिम्पल पाथवे आहे हा, जो पूर्ण मी सांगितला तो रॅसमॅप कायनेस पाथवे आहे. तर आता त्याचं आपण रेग्युलेशन, म्हणजे जे काही आपल्याला माहिती आहे की एखादा जे काही प्रोसेस वगैरे असेल ती चालू झाल्यानंतर तिला बंद करणं खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे वेगवेगळे काही, जर ही रॅसमॅप कायनेस जर सतत चालू राहिलं तर त्याच्यामुळे वेगवेगळे जे काही सेलला आहे ना डॅमेज वगैरे होऊ शकतो. तर त्याच्यामुळे जे काही 3 मेन जे काही प्रोटीन असतील किंवा जे काही जो एन्झाईम आहे त्याच्यामुळे जे काही रॅसमॅप कायनेस आहे तो शटडाऊनसुद्धा केला जातो. तो पहिला जो मॉलिक्यूल आहे JTP ॲक्टिवेटेड प्रोटीन. दिस प्रोटीन स्टिम्युलेट द हायड्रोलिसिस ऑफ अ JTP बॅक टू द JDP ऑन अ रॅस इनॲक्टिवेटेड इट. मगाशीच तुम्हाला सांगितलं की रॅस हा पहिल्यांदा GDP असतो, नंतर मग तो ॲक्टिवेट झाल्यानंतर GTP होतो, मग त्याच्यात ट्रायफॉस्फेट ॲड होतो. तर मग तो काय करतो, जो काही JTP ॲक्टिवेटेड त्याच्यामध्ये स्वतःकडे ॲबिलिटी तो हायड्रोलिसिस करून काय करतो, JTPमधला जो काही मॉलिक्यूल असतो त्याला विड्रॉ करून तो JDPमध्ये कन्वर्ट करतो आणि ज्याच्यामुळे रॅस हा जो काही इनॲक्टिवेटेड फॉर्ममध्ये परत आपल्याला पाहायला मिळतो. आणि दुसरा जो काही मॉलिक्यूल आहे फॉस्फेटेज, आपण पाहिलं प्रत्येक याच्यामध्ये फॉस्फेटेज मॉलिक्यूल हा फॉस्फोरिलेशनचं काम करत आहे. तर मग ज्या वेळेस सगळ्या जे काही एन्झाईम आहेत त्याच्यातून फॉस्फेट ग्रुप जर काढून घेतला तर त्याच्यामुळे हा जो पूर्णपणे जो काही पाथवे आहे तो शटडाऊन व्हायला मदत होते. आणि शेवटचा जो काही प्रोटीन आहे स्कॅफोल्ड प्रोटीन. दिस प्रोटीन हेल्प टू ब्रिंग टुगेदर डिफरंट सिग्नलिंग मॉलिक्यूल इन द पाथवे फॅसिलिंग द इफिशियंट सिग्नल ट्रान्सडक्शन. आणि हा जो काही प्रोटीन असतो ते जे वेगवेगळे सिग्नलिंग मॉलिक्यूल असतील त्याला एकत्र आणण्यासाठी काम करत असतो. तर मग जर यालाच आपण जर इनॲक्टिवेट केलं तर मग ते जे सिग्नलिंग मॉलिक्यूल आहे तर एकत्र येणार नाही आणि एकत्र आल्यामुळे त्यांचं ॲक्टिव्हेशन होणार नाही, त्याचं फॉस्फोरिलेशन होणार आहे आणि पुढे जाऊन जे काही न्यूक्लियसमध्ये जाऊन ते काही ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर असेल ते जीन एक्सप्रेशन करू शकणार नाही. तर हे जे काही 3 मॉलिक्यूल आहेत या 3 एन्झाईम आहेत त्याच्यामुळे हा जो काही रॅसमॅप कायनेस जो काही पाथवे आहे तो इनॲक्टिवेट व्हायला मदत होते. तर या व्हिडिओमध्ये आपण रॅसमॅप कायनेस जो काही पाथवे आहे तो इन डिटेल आपण स्टडी केला, तसंच त्याचं रेग्युलेशन आपण स्टडी केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.